पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। महायुग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडारी कायदा तुमनिंद्रही समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण ती सद्गुरूची नमस्करून आता अंतमंत इमे देहा नित्य सोक्ता शरीराने अनाशनो प्रमेयस्य तस्मस युद्धस्व भारत। आणि शरीर जात अगवे हे नाशवंत स्वभावी म्हणून तुला झुंजावे पंडकुमारा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन करता निवडलेली ओवी ही ग्रंथराज गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील अंतवंत इमे देहा दुसऱ्या अध्यायातील 18 क्रमांकाचा श्लोक आणि त्याच्यावर 136 क्रमांकाची ओवी आज या प्रवचन करता निवडलेली आहेत। निमित्त सर्वांना ज्ञात आहेत। प्रवचन काय निमित्ताने आहे? कैलासवासी मयूर मारुती सानप भरलं 10 दिवस होत आहेत आणि आपत्काली जाणं आणि त्या जाण्यामुळे होणारं दुःख, या दुःखातून सावरण्याकरता या जगतामध्ये फक्त एकच शक्ती आहे, ती म्हणजे अध्यात्म शक्ती। या अध्यात्म शक्तीचा आधार आज या ठिकाणी या भगवद्गीतेच्या माध्यमातून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आज आपल्याला मिळणार आहे। हेच दुःख नाही, जगतातलं कोणतंही दुःख असलं ते दुःख आवरण्याकरता, ते दुःख सावरण्याकरता या जगतामध्ये एकच शक्ती आहे, ती म्हणजे अध्यात्म शक्ती, ती म्हणजे अध्यात्म ज्ञान। ज्ञानाने दुःख आणू शकतं, अन्यथा तुम्ही किती समजून सांगा आणि कितीही समजून घ्या, हे संसारिक दुःख ऐकणाऱ्यांना तर अनुभव येतोच येतो, पण सांगणाऱ्याला सुद्धा तो त्या दुःखाचा अनुभव येतो का? तर जीवन प्रवास आहे। या जीवन प्रवासामध्ये सुख आणि दुःख या जीवन प्रवासाच्या 2 किनाऱ्याच्या बाजू आहेत। जशी या संसाराची नदी वाहते, या नदीला 2 किनारे असतात, एक सुखाचा आणि एक दुःखाचा। ते पाणी कधी कधी दुःखाच्या किनाऱ्याला टेकतं, कधी कधी सुखाच्या किनाऱ्याला टेकतं। कधी कधी जीवनामध्ये सुख प्राप्त होतात, कधी कधी दुःखही प्राप्त होतात, आणि सुख आणि दुःख हे किनारे ज्या नदीला असतात त्याला संसार म्हणतात। संसारामध्ये नुसतं सुखही नाही आणि संसारामध्ये नुसतं दुःखही नाही, म्हणून अशा या दुःखामध्ये हा परिवार, आणि आपण परिवारच नाही, आपण सगळे गाव, आपण मित्र परिवार, स्नेहसंबंधी नातेवाईक, निश्चित या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्मा त्यांना देव असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो। आजच्या या श्लोकामधून, ओळीमधून सुद्धा भगवान परमात्मा अर्जुनाला झालेल्या मोहापासून प्रवृत्त करतात। भगवान परमात्मा अर्जुनाला जो मोह झाला ना, कोणता? युद्धामध्ये एका बाजूला कौरव, एका बाजूला पांडव, दोघांच्या मध्ये रथ उपस्थित केला आणि भगवान परमात्मा सांगतात अर्जुना कर सुरुवात। आणि मग ते धनुष्य बाण घेतलं, बाणही लावला बर का, बाण लावला सोडणार, समोर बघतोय कोणावर सोडायचा? आपल्याच मामावर, भावावर, चुलत्यावर, गुरुवर मोह तयार झाला आणि हातातलं धनुष्य खाली टाकलं। आणि मग अर्जुनाने धनुष्य खाली टाकल्यानंतर भगवान परमात्मा सांगतात, अरे अर्जुना, घरी तर बाता मारत होता, मारीन मी, याला मारीन मी, त्याला मारीन मी, पण समोर आल्यानंतर
मोह तयार होतो. तसं प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये सांगणं वेगळं, पण स्वतःवर ज्या वेळेला अनुभव येतो या सुख आणि दुःखाचा, त्यावेळेला मात्र सर्व त्याच्यामध्ये अडकल्याच जातात. आणि मग भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून उपदेशाला सुरुवात करतात. अशोचानो शोचत्वम प्रज्ञावादंश भाषसे गतासून गतासूंच नानो शोचंती पंडिता. पंडिताच्या बाता मारीत होता घरी. कुठे गेलं तुझं पंडित्य, कुठे गेलं तुझं तत्वज्ञान? आणि मग त्या मोहातून परावृत्त करण्याकरता भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीतेच्या 11व्या श्लोक दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून जे तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली त्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. श्रीमद भगवद्गीता पहिल्यापासून नाहीच, पहिल्या अध्यायापासून नाहीच, दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ नाही, महाभारत नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 18 पर्व आहेत. 18 पर्वातलं भीष्म पर्व आहे. आणि भीष्म पर्वातला एक प्रसंग युद्धाचा तो पण पूर्ण नाही. त्याच्यामधला पण अर्जुनाने ज्यावेळेला धनुष्यबाण टाकलं आणि भगवान कृष्णाने त्याला केलेला उपदेश 700 श्लोकांचा समूह, त्याला श्रीमद भगवद्गीता म्हटलं. नाही तर श्रीमद भगवद्गीता स्वतंत्र ग्रंथच नाही. म्हणून जीवनामध्ये श्रीमद भगवद्गीता ही दुःखातून बाहेर काढण्याकरता तयार झालेली आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी कशा करता निर्माण केली भगवान परमात्म्याने, माऊलींनी? कशा करता? नुसते पारायण करता. आपण काय करतो? आपल्या गावातल्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी प्रवचन आहेत का? ठेवलीत का आपण? या ग्रंथाचा उपयोग कशा करता सुरू केलाय आपण? फक्त पारायण करता. गावामध्ये जर सप्ताहामध्ये कीर्तन असेल तर कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये 2-5 वगैरे यावं का नाही? येत नाही. खंत ती आपली. ज्ञानेश्वरी सारखा या जगतामध्ये ग्रंथच नाही. ज्ञान प्रदान ग्रंथ आहे हा. हा पारायणाचा ग्रंथ नाही. पारायण करावेत, अनुष्ठान करावेत, पण याच्यामध्ये काय आहे? ज्ञान आहेत. या ग्रंथामध्ये अलौकिक ज्ञान, या जगतातलं हे वैज्ञानिक कितीतरी शोध आपल्याला सापडतात. माऊलींनी या जगतामध्ये असं तत्वच ठेवलं नाही का ते ज्ञानेश्वरीमध्ये नाही. काही विचारा, जसं हा मोबाईलला काही विचारा, AI तत्व आलेलं आहे, त्याच्यामध्ये गुगल आलेलं आहे. इथून जर विचारलं ना नाशिक किती किलोमीटर लगेच सांगतो एका क्षणात. या जगतामध्ये सर्वात श्रीमंत कोण असं जर टाकलं ना लगेच येतो. जगतातला कोणताही प्रश्न गुगल वरती टाका, लगेच प्रश्नाचं उत्तर. पण ते आता आलं. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ 750 वर्षापूर्वी आला. कोणताही प्रश्न विचारा, माऊली नाही सांगू शकत, पण ग्रंथाला लगेच विचारा, लगेच माऊली पण सांगतील. पण तेवढी तपश्चर्या नाही ना आपल्याकडे. आपण माऊलींना फक्त कधी म्हणतो यात्रेला गेल्यावर, सप्ताह आल्यावर. पण माऊली ग्रंथाच्या रूपाने आताही आहेच. भाव नाही तेवढा. जगद्गुरु तुकाराम महाराज पण आता आहे. प्रश्न विचारला गाथ्याला तुकाराम महाराज बोलायला सुरुवात करतात. तुकाराम महाराजांना विचारा, समोर गाथा ठेवा आणि महाराजांना विचारा, महाराज तीर्थयात्रेला जाऊ का? तुकाराम महाराज विचारतील, आई बाप आहे का? ते जर म्हटले ना आई, जाऊ नको, त्यांची सेवा कर. तीर्थी दोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जन. माऊलींना विचार. माऊली म्हणतात सकळ तीर्थांचे धुरे, जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे ऋण कीजे. घरामध्ये आईबाप असतील आणि त्यांची जर व्यवस्था करत नसेल तर तिचा आम्ही व्यर्थ आहे. आणि घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे, आईबापांची पण सेवा चालू आहे आणि सर्व व्यवस्थित असेल, आणि मग तुकाराम महाराज म्हणतात यात्रा कर. कधी जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तेव्हा तू आपले स्वहित पाही तीर्थयात्रे जाये चुकू नको. म्हणजे तीर्थयात्रेला जाये म्हणतात आणि नको पण
परिस्थिती बघून कोणताही प्रश्न विचारा, माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आहेच आता ते ग्रंथाच्या रूपाने आहेत, वाङ्मयाच्या रूपाने आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ हा ज्ञान प्रधान ग्रंथ आहे. अनुष्ठान करावं, पारायण करावं, पण एकनाथ महाराज म्हणतात, जनाबाई महाराज म्हणतात, एक ओवीचा फक्त अनुभव घेऊन बघा, एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. एकच ओवी, मी तर म्हणतो एक ओवी सोडा, एक पादाचं चिंतन करा. आता आजची ओवी बघा ना, आणि शरीर जात आगवी हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुला झुंजावी पंडुकुमारा. भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात. या संदर्भातली अजून एक ओवी आलेली आहे. उपजेते नासे नासेले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमी. हा सूर्य उदय झाला. सूर्य उदय कशा करता झाला? सूर्य उदय कशा करता झाला? प्रकाश देण्याचं त्याचं कामच आहे, देणारच आहे. पण संध्याकाळी मावळणार, म्हणजे त्याचा उदय हा मावळण्याकरता आणि त्याचं मावळणं उगवण्याकरता. आपला जन्म कशा करता? मरण्याकरता. आणि आपलं मरण जन्माला येण्याकरता. पण आपण दुःख व्यक्त करतो, मुळात आपण मारायला जन्माला आलो आणि आपण मरतो जन्माला येण्याकरता. आणि जन्मच मरण्याकरता. फक्त बदल आहे, मरण्याचा बदल आहे, जाण्याचा बदल आहे. काही माणसं 100 वर्ष जगतात, काही 50 वर्ष जगतात, काही 25 वर्ष जगतात, काही 20 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, आणि काही जन्माला आल्या आल्या सुद्धा मरतात. आता हा वेद सांगतो का मरतात. तर मरण्याचे 3 प्रकार शास्त्राने आपल्या पुढे ठेवले. एक स्वभावता नाश, एक परतानाश आणि एक आश्रय नाश. म्हणजे 3 प्रकारचे मृत्यू शास्त्राने आपल्या पुढे ठेवलेले आहेत. स्वभावता नाश म्हणजे जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत आनंदाने जगणं. 100 वर्षाचा आयुष्य आहेत ना, शतमक अल्पायुष्य मानव देव शत गणिले ते अर्धरात्र काय. 100 वर्षाचं सरासरी सांगितलं. आता उतार्यावरती किती आणि घर मोजायला गेले किती ते आपल्याला काही घेणं देणं नाही. पण 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 वर्ष जगणं याला आणि त्याच्यानंतर होणारा मृत्यू याला स्वभावता नाश. आश्रय नाश. आता या मंडपाला बॅनर लावलेला आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मंडप सोडल्यानंतर बॅनर राहील का? नाही. कारण बॅनरला आश्रय कशाचा आहे? मंडपाचा आहे, खांबांचा आहे. मंडप काढल्यानंतर, मंडप पडल्यानंतर जसा बॅनर आपोआप पडतो तसा आपला मृत्यू सुद्धा कशाच्या तरी आश्रित आहे. ते सांगेल परतानाश, दुसऱ्याकडून होणारा. असे 3 मृत्यू जीवनामध्ये येतात. पण हे सगळे प्रारब्धानुसार येतात. प्रारब्ध जेवढे आहेत, कर्म जेवढे आहेत, तेवढंच जन्म, तेवढंच आयुष्य आहे, तेवढंच मृत्यू आहे, तेव्हाच मृत्यू आहे. अनेक वेळेला मी प्रवचनामध्ये सांगून गेलो, प्रारब्धाच्या पुढे एक क्षण नाही, क्षणापेक्षा अलीकडं. पण आता ते वेळेची अवधी सांगत बसतो ना, संख्येमध्ये, संख्येमधून क्षणामध्ये, पळमध्ये, निमिष तेवढं सुद्धा आपल्याला मिळत नाही. मुळात आपलं आयुष्य हे वर्षावरती, महिन्यावरती, पंधरवड्या, हप्त्यावरती, तासावरती, मिनिटावरती, सेकंदावरती नाहीच, श्वासावर आहे. श्वासावर आयुष्य. जेवढे श्वास आपल्याला दिले ना तेवढेच.
त्यापेक्षा एक कमी पण नाही आणि एक जास्त पण नाही. म्हणून तर काही त्यांच्या मृत्यू एका हातामध्ये बशीन एका हातामध्ये कप. बशीतला चहा बशीत, कपातला चहा कपात. आतला श्वास आत, बाहेरचा बाहेर, अशात मृत्यू होतो. वर्षावरती जर मृत्यू असता तर वर्ष होऊ दिलं असतं मग मृत्यू झाला असता. महिन्यावरती असता तर महिना पूर्ण होऊ दिला असता मृत्यू झाला असता. हप्त्यावरती असता तर हप्ता पूर्ण होऊन दिला असता मृत्यू झाला असता. पंधरवडा पूर्ण झाला असता मग मृत्यू झाला असता. तास पूर्ण झाला असता मग मृत्यू झाला असता. आपलं आयुष्य कशावरती आहे? श्वासावरती आहे. म्हणजे पूर्वीचे ऋषी मुनी का जीवन जगत होते हजारो वर्ष? श्वासावर नियंत्रण होतं, प्राणायाम होता, योगशास्त्र होतं. हजारो हजारो वर्ष ती पूर्वीचं 16 कलियुगातलं बघा ना, 1400 वर्षाचे तप्ततीर रहिवासी. किती वर्षाचे? कोण? चांगदेव महाराज. किती वर्ष जगले? येल्ले पुराणातलं, भागवतातलं, शिवपुराणातलं नाही, आत्ताच माऊलींच्या काळातलं. 1400 वर्ष काळाला परतवलं का? योग साधना होती. योगाने काय होत होतं माहितीये का? आता आपण श्वास किती खर्च करतो दिवसाला? किती? नाही माहिती. श्वास नाही घेते का तुम्ही? घेत नसते तर कशी राहिली असते? किती? नाही, बँकेतले अचूक आकडे सांगतात. 3,22,000 ते माहिती सगळं, पण ज्याच्याशिवाय दखलत नाही त्याची माहिती नाही ना आपल्याला. 21,600 वेळेला आपण दररोज श्वास घेत असतो हे माहिती असावं आपल्याला. पण योगी किती घेतो माहितीये का? योगी एवढा नाही घेत. साधू प्राणायाम करणारा वरचे 600 घेतो प्राणायामाच्या माध्यमातून, आणि परिणाम 21,000 बॅलन्स मध्ये. ऐका नाही, तत्वज्ञान तेवढे बॅलन्स मध्ये पडतात, तेवढे बाकी मध्ये पडतात, आणि म्हणून हे जीवन जगतात, हजारो वर्ष जगतात. आपण 21 नाही, उद्याची काही काढतो, आजचे खर्च करतो. खोटं नाही, ऐकायचं तुम्हाला. आपण जर एखादा भोग भोगला, कोणताही असू द्या, अधिक साखर अधिक गोड खाला तर मधुमेह नावाचा रोग होतो. आणि शास्त्रामध्ये कोणताही भोग भोगा, भोगे रोग भयम. काकड्यामध्ये एक प्रमाण आहे, भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचित होका आता सकाळपासून. भोगाने रोग होतो हे शास्त्र सांगतात, आमचे संतही सांगतात. आणि रोग झाल्यानंतर श्वास अधिक गतीने धावले जातो. बघा तुम्ही जे रोगी राहतात ना, बीपी वाले, टीबी वाले, त्यांचे श्वास बघा. रोग्यांचं तर सोडा, पण आपण सुद्धा कधी कधी जर खोटं बोललो, पाप झालं, भीती तयार होते मनामध्ये, आणि भीतीच्या माध्यमातून श्वास अधिक गतीने धावतात, वाढतात, आणि त्याचा परिणाम आयुष्यावरती होतो. म्हणून खोटं बोलल्यानंतर आयुष्य कमी होतं हे शास्त्र आहे. आपलं आयुष्य कमी होण्याला तसे भरपूर कारण आहेत, पण आज या ठिकाणी जे मांडायचं आहेत ना मला, याला एकच कारण आहे, ते म्हणजे कर्म. जे कर्म असेल त्या कर्मानुसारच जीवन आहेत आपलं. आयुष्य एवढंच ना, एवढंच मान्य केलं पाहिजे. त्याला कोणी काही करू शकत नाही. ना आपण जीवात्मे काही करू शकतात, ना संत काही करू शकतात. माऊली कधी गेली समाधीला? जगद्गुरु तुकाराम महाराज कधी गेले? 100 वर्ष जगले का? संत जर कमी वयात गेले, कारण कर्म त्यांना ठरलेलं होतं, त्यांनी ठरवलेलं होतं आपल्याला एवढं करायचं, जायचं. जन्म आणि मृत्यू कधी आणि कधी जाणार, कधी घेणार, हे सगळं निश्चित असतं, आणि त्याला कोणी काही करू शकत नाही. कितीतरी वेळेला मी त्या गरुडाची उदाहरणं सांगितली का नाही? गरुडाच्या आईचा मृत्यू कळाला, गरुडाला आपल्या आईचा मृत्यू होणार. गरुड म्हटलं, मी
भगवान विष्णूचं वाहन माझ्या आईला यमाच्या ताब्यात नाही देणार. अशा ठिकाणी नेऊन ठेवणार का जिथे यमदूत येऊ शकत नाही. मग काही ठिकाण शोधलं, हिमालयाचं उंच शिखर, त्याच्यामध्ये गुफा, का जिथे यमदूत येणारच नाही. उचलला आईला खांद्यावरून गेलं. त्या गुफेमध्ये पाऊल ठेवताच तिथे यमदूत हजर. आणि त्या यमदूताने पहिले गरुडाचे पाय पकडले. गरुड म्हटलं, अरे तुमच्यामुळे इथं आईला आणलं, तुम्ही काय माझे पाय पकडता? यमदूत म्हटले, पहिले तुझेच पाय पकडले पाहिजे. म्हटले का? ती जन्माल्यापासून आम्ही चिंता करत होतो. म्हटले कशाची? ज्या दिवशी तिचा जन्म झाला ना, त्याच दिवशी तिच्या कापडावरती लिहिलेलं होतं, तिचा मृत्यू राजमहालात नाही, तिचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये नाही, तिचा मृत्यू रूम मध्ये नाही, तिचा मृत्यू इथं. आणि ती जन्माल्यापासून आम्ही चिंता करत होतो, ही मरायला इथं कशी? आपण किती जरी म्हटलो, या रस्त्याने जर आपण प्रवास नाही केला तर अपघात झाला नसता, अमुक नसतं केलं तर तमुक झालं नसतं, पण हे सगळं पहिलं निश्चित ठरलेलं असत. त्याला कुणी नाकारता येत नाही. मग तो रस्त्यात असू दे, इथं हॉस्पिटल असू दे, मध्ये असू दे, कुठेही असू दे, आपला मृत्यू ज्या वेळेला, ज्या दिवशी, ज्या महिन्यात, ज्या वर्षात, ज्या क्षणाला ठरलेला असतो, त्याच क्षणाला होणारच. हे कर्म आहे, देवाने दिलेला विषय, त्याला नाकारता येत नाही. जिथं भगवान विष्णूच्या वाहनाच्या मातेचं मरण नाही चुकवता आलं. आपण जीवात नाही, सामान्य जीव आहेत. कर्म आजपर्यंत कोणालाही चुकवता आलं नाही, कुणी चुकवलंही नाही आणि कुणी प्रयत्नही करू. कर्म वियोगे दशरथे, कर्म वियोगे दशरथे, कर्म श्रीरामे वनवासे गेला. कर्मे रावण क्षय दशरथ वियोग मेरा, कर्मे श्रीराम, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला. गोंधळात पडण्यापेक्षा कथा सांग. बरोबर, आमच्या तुला वनवास कशामुळे झाला आहे का माहिती तुम्हाला? नाही नाही, हे दशरथ राजाचं झालं. आता रामाचं सांगतो ऐका. एकदा काय झालं, नारदाने मनामध्ये थोडा लवलेश आला. नदीच्या किनारी जाता जाता त्या नारदाने त्या तळ्यामध्ये मासा आणि माशी यांचं मिलन बघितलं. मैथून काय जीवन जगतात पशु, जलचर. समजा आपण लग्न केलं तर आता भगवान परमात्म्याचं असेल, भगवान परमात्म्याचे दोन तत्व आहेत. तीळ मात्र जरी होय अभिमान आणि मेरू समान भार देवा. देवाला भगवत भक्ताचा अभिमानही सहन होत नाही. आणि भगवत भक्तांना एखादी इच्छा जर झाली ना, ती पण पूर्ण करण्याची जबाबदारी भगवान परमात्म्यावरच येते. भगवान परमात्मा म्हणतात, आता याला एक इच्छा प्राप्त झाली ना, बघू आपण, चला. आणि मग नारदाने आंघोळ केली नदीमध्ये आणि बाहेर आला, लागला चालायला. चालता चालता नारदाला एक नगर दिसलं. भगवान परमात्म्याने नगर तयार केलं. नगर असं सुशोभित केलेलं, रस्त्याला सारा साम्राज्य म्हणलेलं टाकलेलं, फुलांचे जिकडं तिकडे मंगलवाद्य. आणि नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर नारदाने विचारलं, अरे एवढा मंगलमय वातावरण, एवढी नगर सुशोभित, अशी सुंदर नगरी आजपर्यंत मी पाहिली नाही. कशा काय काय प्रकार आहे? म्हटले, आज या राजाच्या राजकुमारीचं स्वयंवर आहे. इच्छा कशाची प्रकट केली होती? मनात लग्नाची. नारद मध्ये आपला तर काही संबंध नाही, आपल्याला तर काही मत पाडणार नाही, पण जाऊन तर बघू. आणि मग जाऊन बघितलं, नारदाचं स्वागत केलं राजाचं. श्री संताची माथा चरणावरी आणि साष्टांगही करी दंडवत. नारदाचं स्वागत केलं. आणि महाराज म्हटले, नारद मुनी तुम्ही आलेच ना, एकदा आता मध्ये चला आणि त्या नवरीला आशीर्वाद द्या. नारदाने नवरीला पाहिलं, त्याला बिघडलं का? नारद म्हणे, एवढी सुंदर मुलगी राजकुमारी आजपर्यंत पाहिली नाही. म्हणजे तिचा हात बघा,
कोण राजकुमार आहेत. म्हणून नारदाने त्या राजकुमारीचा हात बघितला आणि नारदाला आश्चर्य वाटलं. जो कोणी हिच्याशी लग्न करील तो त्रैलोक्याचा राजा होईल. किती लोकाचा? त्रैलोक्य म्हणजे 3 लोकाचा. नारद म्हटले आता तिला विचारलं लग्न कोणाशी? तिनं सांगितली माझी अट आहे, या त्रैलोक्यामध्ये जो सर्वात सुंदर असेल त्याच्याशीच मी लग्न करेन. तो कोणत्या राज्याचा राजा मला घेणं देणं नाही, पण या जगतामध्ये सर्वात सुंदर असलेला पुरुष त्याच्याशी मी लग्न करेन. म्हटले असं का? म्हटले हो. नारदाने काढली गाडी. गाडी होती की तेव्हा कशी काय पाणी हवा गेले वैकुंठामध्ये भगवान परमात्म्याला भेटले. भगवान विष्णूला देवा आजपर्यंत तुझी भक्ती केली, आजपर्यंत तुझी सेवा केली, आजपर्यंत तुझं नामचिंतन केलं, मागितलं कधी काही नाही ना, फक्त भक्तीच केली ना. भगवान विष्णू म्हटले नारद काही पाहिजे का तुला? म्हटले देवा मला काही लई विशेष नाही पाहिजे. काय पाहिजे तुला? म्हटले देवा मला एका दिवसाकरता तुझं रूप पाहिजे होतं. कशा करता? एका दिवसाकरता. भगवान विष्णूने विचारलं नारदा अरे माझं रूप तुला कशा करता पाहिजे? नाही म्हणे देवा मला सहज पाहिजे. झाकलं देवा पुढं. माणसाने देवा पुढं झाकवून देवा पुढून झाकून राहतं का? गावाकडून झाकून राहील, घरातल्यांच्यापासून झाकून राहील, देवापासून न सांगता तुम्हाला कळू येते. देव म्हटलं हा तर खोटं बोलतोय आपल्याशी. याला रूप कशा करता पाहिजे? स्वयंवरा करताना. आपल्याला काय म्हणतो? सहज. देवाचं ठरलेलं तुम्ही माझे ठाई जैसा भाव धरा आणि तैसाच मी खरा तुम्हाला घे. सत्यनारायणाला सुपाऱ्या जशा सत्यनारायण तुम्हाला. देव चतुर देव चतुर आहे. जाणून अंतर वाटतात. खरं सांगा सत्यनारायणाला सुपाऱ्या कोणत्या वापरतो आपण? खायच्या? खबर चालत नाही का? सत्यनारायण म्हणतो आणू नका. 50 झालेले सत्यनारायणाच्या सुपाऱ्या पुन्हा त्याच वापरल्या जातात. ही देवाला कळत नाही का? मग आपला भाव जसा देव तुम्हाला तसाच. आपला भाव खोटा देव तुम्हाला खोटा, तुमचा भाव खरा देव तुम्हाला खरा. नारद खोटा बोलला देवाशी. देवा सहज पाहिजे म्हणून देवाचं ठरलेलं तुमचा भाव जसा मी तुम्हाला तसा. अरे नारदा तुला रूप पाहिजे पण कोणतं पाहिजे? अनंत रूप आहेत. अनंत रूपे अनंत वेश देखील मी त्यासी. तुला रूप कोणतं पाहिजे? नारद म्हटले मला हरी रूप पाहिजे. हरी रूप पाहिजे त्यात असतो. म्हटले किती पाहिजे? म्हटले सकाळी 7 ते संध्याकाळी 7. उद्या स्वयंवर आहेत. म्हटले ठीक आहे. आशीर्वाद दिला. पण नारदाने विचारलंच नाही. हरी या शब्दाचे अर्थ अनेक होतात. हरी म्हणजे हरण करणारा, हरी म्हणजे माकड पण होतो. भगवान परमात्म्याने त्याला रूप दिलं पण माकडाचं दिलं. रूप कशाचं दिलं? माकडाचं. सकाळी 7 वाजले. त्या नगरीमध्ये 15 जातले राजकुमार यायला सुरुवात झाली. प्रत्येकाचे आसन जो आला तो पहिल्या खुर्चीवर, दुसरा आला दुसऱ्या खुर्चीवर. नारद पाठच जायला होतं पहिल्याच खुर्चीवर. सर्व राजकुमार जमले. तेवढ्यामध्ये राजकुमारी हातामध्ये वरमाला पाहत नेळत ज्या वेळेला नारदापाशी आली. नारदाचं रूप पाहिलं. रूप कोणतं होतं? माकडाचं. आणि नारदाला पाहिलं आणि तिथून जसा पळ काढला. लांब एक राजकुमार सुंदर उभा होता. त्याच तेज चमचम करत होत. तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्यवदन असे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. ती राजकुमारी पळत गेली आणि त्या राजकुमाराच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. दृष्टांत नीट कशा करतात समजून घ्या बर का. त्या राजकुमाराच्या गळ्यात घातली. नारद म्हटलं त्रैलोक्याचा भगवान विष्णू या जगतामध्ये त्याच्या एवढं सुंदर कोणी नाही. त्यांनी मला रूप दिलं मला टाकून
का पळून गेली असेल? शेजारच्याला विचारलं, खरे भाऊ का पळून गेली? म्हटले एकदा तुम्ही आरशात जाऊन पहा. आरशात जाऊन बघतो नारद, तर आपल्याला रूप कशाचं? देवाने फसवलं मला, देव खोटा बोलला. आणि ज्याच्या गळ्यामध्ये वरमाला घातली, जवळ जाऊन पाहतो कोण निघाला? तो भगवान विष्णू. कपट करतो माझ्याशी. शाप दिला, शाप भगवान विष्णूला नारदाने. माझ्याशी कपट केलं, माझ्या पत्नीचा वियोग घडवला, माझा तुला शाप आहे, तुला सुद्धा तुझ्या पत्नी बरोबर वियोग घडेल. पहिला शाप. भगवान परमात्म्याला सुद्धा थरकाप सुटला. म्हणजे काळजी करू नको, पत्नीचा वियोग घडेल, पण जे रूप मला दिलं ना, कशाचं? लाकडाचं, वानराचं, हेच पुन्हा तुला मदत करतील सापडून द्यायला. हे कर्म होतं प्रभू रामचंद्राचं. म्हणून सीतेचा वियोग हे कर्म होतं. तुम्ही दशरथ राजाचं सांगितलं, पण रामाचं ऐकलं नव्हतं ना. हे रामाचं आहे. दशरथ राजाचं, श्रावण बाळाचं. आणि कृष्णाला सुद्धा प्रभू रामचंद्राने वालीला जो बाण मारला होता ना झाडाच्या आडून, तोच व्याजाचा बाण भागवतामध्ये कृष्णालाही चुकला नाही. म्हणजे कृष्णाला देवादिकांना चुकलं नाही कर्म मरणाचं. जे देवांना चुकलं नाही, नुसतं देवांना नाही, देवांच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. आपण तर सर्वसामान्य जीव आहे, जीवाला कसं चुकेल? म्हणून कर्म हे जेवढं आहे तेवढं आपल्याला भोगावंच लागतं. काहींचं अधिक असतं, काहींचं मध्यम असतं, आणि काहींचं कमी असतं. म्हणून आज प्रवचन करता जी संवेदनशील ओवी आहेत, संवेदनशील श्लोक आहेत, या गीतेमध्ये काही विचारावं, ज्ञानेश्वरीला माऊलींना काही विचारा तुम्ही. माऊलींना जर विचार, तुम्ही नुसतं जुनच पुराणच नका विचारू, नवीन पण विचारा. या लाईटीचा शोध विचारा. माऊली लिहितात उदकाचे नियावेशी लखलखित तेज प्रकाशी. माऊली म्हणतात पाण्यापासून तुम्हाला वीज निर्माण करता येईल, हे सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये आहे ना. घड्याळ कधी निर्माण झालं? आता 100-150 वर्षापूर्वी. माऊली म्हणतात नाही, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. घटिका म्हणजे वेळ, यंत्र म्हणजे साधन. तेव्हा देऊन ठेवलं, शोध नव्हता लावला, शोध आता लागला. चित्रपटाचा शोध, घड्याळाचा शोध, विमानाचा शोध, चित्रपटाचा कितीतरी शोध तुम्हाला. आता हे गुरुत्वाकर्षण न्यूटनने लावलं म्हणतात. कधी? आता 150-200 वर्ष. माऊली लिहितात फळ लिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. फळ, तरु म्हणजे झाड, पिकल्यानंतर फळ खाली पडतं स्वभावता. हे शोध सगळे पहिलेच आहे, फक्त आपण झोपेत राहिलो आणि परदेशातल्या लोकांनी अभ्यास करून लावले. आता हा सूर्य उगवला, आपण ज्या वेळेला इथं आलो ना त्यावेळेला उगवत होता, आता कुठं आला बघा. कोण चालतो? सूर्य चालतो का? चूक आहेत. सूर्य जागेवरच आहेत. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याच्या भोवती फिरते. हे भूगोल सांगतं, हे शास्त्रज्ञ सांगतात. पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याला चक्कर मारते. हा शोध आता 100 वर्षापूर्वी लागला. माऊली लिहितात न चालता सूर्याशी चालणे. सगळं ज्ञानेश्वरीला विचार सांगायला तयार आहेत, आपणच विचारत नाही, आपणच अभ्यास करायला तयार नाही, आपणच वाचायला तयार नाही. म्हणून सर्व काही ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहेत माऊलींनी. दुःखामध्ये आहेत ना आता आपण, त्या संदर्भातलं विचार माऊली म्हणतात हे शरीर जात आगवे नाशवंत स्वभावे. म्हणजे आपलं कर्म आहेत ना तोपर्यंत भोगावंच लागतं, काही ना नवस करावं लागतं. आता यांना मृत्यू यावा बरं का, एवढी हाल अपेष्ट नाही बघवत.
पण कर्म नसतं ना, आयुष्य असतं. आता आपल्याला आयुष्य आहेत ना, त्याचा सदुपयोग आपण करत नाही. पहाडावर बसून टाइमपास करतात. आयुष्य टाइमपास करताय का? टाइम यांना पास करतो, हे टाइमपास नाही करत. काय करतो? जो वेळ असतो ना, जो टाइम असतो ना, तो यांना पास करतो, हे टाइमपास नाही करत. माणूस दारू पितो का दारू माणसाला पिते? आता तुम्हाला काही सगळे माळकरी माझ्या समोर बसले, तुम्हाला विचारितो काय करावं. माणूस दारू पित नाही, दारूच माणसाला पित असते. दारू संपत नाही, माणसाला दारू संपवते. दारू विकणाऱ्यांच्या बिल्डिंग होतात आणि पिणाऱ्यांचे संपतात. काय कधी हे कितीतरी तत्व आपण शोधित बसतो. ज्ञानेश्वरीमध्ये सगळं सापडते. एकदा ज्ञानेश्वरी वाचा. म्हणून आल्याला मी खंत व्यक्त केली, आज आपल्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी प्रवचनं राहिली नाहीत. कीर्तनामध्ये ओव्या येत नाही, कीर्तनामध्ये भावगीतं यायला लागली, कीर्तनामध्ये कविता यायला लागल्या, कीर्तनामध्ये गाणी यायला लागली. ती तुम्ही माना हलवून तुम्ही फक्त हलविते, पण ते ऐकतात ना. कीर्तनामध्ये गाणी आल्यानंतर तुम्ही उठून उभं राहिलाच पाहिजे. कीर्तनामध्ये भावगीता आल्यानंतर तुम्ही उठून उभेच राहायला पाहिजे. महाराज अभंग गा. हा अवमान आहेत संप्रदायाचा, हा अपमान आहे गाथा ज्ञानेश्वरीचा. म्हणून आणि शरीर जाता आगवी हे नाशिवंत स्वभावी नाशिवान आहेत. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधानतेचा इशारा दिला महाराजांनी. आपण सावधच व्हायला तयार नाही. जीवनामध्ये एवढे दुःख पाहतो, एवढे प्रसंग पाहतो, पण सावध होत नाही. या जगतामध्ये लग्नामध्ये सावध झालेला माणूस आपल्याला सापडतोय. कोण? रामदास स्वामी म्हटले का बामण बाबा सावध का म्हणतो तुम्ही? म्हटले सावध याच्या करता म्हणतो का आता अडकायचंय. एवढंच सांगतो सगळं पूर्ण बर का. सावध याच्या करता. एकाने विचारलं लग्नाच्या आधी हळद खबर लावतं. म्हणजे हळदीचं शास्त्र आहे. जखम झाली का पहिले हळद लावायचे, मुक्का मार बसला का हळद लावायचे. तसं आता लग्न उद्या आहेत ना, आता इथून पुढे रामकृष्ण हरी म्हणून आज या गावावर शोककळा पसरलेली आहेत. या परिवारावर शोककळा आहेत. या शोकातून, या दुःखातून सावरण्याकरता एक शास्त्र आहे, गीताशास्त्र, ज्ञानेश्वरी शास्त्र. याच्यातून, या दुःखातून सावरण्याची पद्धत, एक प्रयत्न आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि शरीर जात आगळे हे नाशवंत स्वभावी म्हणून तुला झुंजावी पंडुकुमारा कैलासवासी मयूर मारुती सानप. 10 वर्षापूर्वी भाऊला या मृत्यू लोकातून निरोप घ्यावा लागला. याला एकच उत्तर आहे, फक्त कर्म. भाऊचं कर्म 25 वर्षाचं असेल तेवढं त्यांनी अतिशय व्यवस्थित पार पाडलं. भगवान परमात्म्याचा निरोप आला, कर्माचा निरोप आला, प्रारब्धाचा निरोप आला. जावं लागलं आणि त्या प्रारब्धाला समोर ठेवून आपण या दुःखातून सावरण्याची शक्ती या परिवाराला, या गावाला, या नातेवाईकाला देऊ असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो. सेवेला पूर्वक्रम देतो. पुंडली वर्धा विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.